ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेयांना विनम्र अभिवादन करून श्री सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत घालून श्री सद्गुरु सत्यदत्त पोथीचं महात्म्य वर्णन, त्याची मुख्य कथा श्रवण आम्ही या ठिकाणी करणार आहोत. ही कथा साधीसुधी नाही, ही कथा पाप शामक आहे. आम्हाला जी काय सगळी दुःख प्राप्त होतात, आमच्या जीवनात जी काही संकट येतात, अडचणी येतात, त्याला कारण काय आहे? आमचं पाप हे त्याला कारण आहे. आणि ह्या सगळ्या पापाचा नाश व्हायचा असेल तर कोण्या सगळ्या महानुभवाची कृपाच असावी लागते. ज्या अर्थी आपण समर्थांची भक्ती करतो, ज्या अर्थी आपण सद्गुरूंची भक्ती करतो, ज्या अर्थी बोलले या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत, त्या अर्थी आपले सगळ्यांचे आराध्य दैवत श्री सद्गुरू दत्तात्रेय आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या सत्यदत्त पोथीच्या कथनाचं सगळं महदभाग्य आपणास श्री सद्गुरू दत्तात्रेयांच्या कृपेनं लाभलेलं आहे. श्री सद्गुरू दत्तात्रेयांना पुनश्च अभिवादन करूया. शक्य झाल्यास शांतस्थळी बसून हे सगळं श्रवण करूया. शक्य झाल्यास देवघराच्या समोर बसून हे श्रवण करूया. 2 वेळ जर श्रवण केलं तर अतिउत्तम. किमान 7 दिवस जर करता आलं तर निश्चितपणे आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये आनंद सद्गुरू भरून दिल्याशिवाय राहणार नाही. असं हे सुंदर श्रवण सद्गुरूंना पुन्हा एकदा वंदन करून आपण या ठिकाणी सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरू चरणविंदाभ्या नमः. वेदधर्म मुनींचा सच्शिष्य श्री दीपक एके दिवशी त्यांना असे विचारता झाला की, श्री गुरुजी, मोठमोठे सिद्ध महात्मे ज्याला वंदन करतात व ज्याचे सर्वश्रेष्ठ चरित्र वर्णन करतात, असे श्री सद्गुरू दत्तात्रेय नाव असलेले हे देव कोण आहेत? तर दीपकानं त्याच्या सद्गुरूंना बोलले प्रश्न केलेला आहे. वेदधर्म मुनींचा हा सशिष्य आहे. हा तोच दीपक आहे ज्याचं वर्णन श्री सद्गुरू चरित्रामध्ये आलेलं आहे. आणि हा तोच दीपक आहे की ज्याने आपल्या सद्गुरूंच्या सांभाळ, सद्गुरूंची सेवा अत्यंत निष्ठेनं केलेली आहे. त्या सद्गुरूंना कुष्ठ झालेलं होतं, अत्यंत आजारानं ते ग्रासलेले होते. त्यांचं सगळं त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश साक्षात त्याच्या समोर येऊन उभे ठाकलेले आहे. हा सद्गुरू भक्तीचा महिमा आहे. बोले ज्याने सद्गुरूंची भक्ती मनापासून केली त्याला हे सकळही देव त्या ठिकाणी साह्यभूत ठरत असतात. आणि त्याने मग दत्तात्रेयांबद्दल त्याच्या सद्गुरूंना विचारलेलं आहे. शिष्याचा प्रश्न ऐकून वेदधर्म ऋषी म्हणाले की, हे दीपका, या भूतलावर तू मोठा धन्य आहेस, कृतकृत्य आहेस व तसाच अत्यंत भाग्यवानही आहेस. कारण तुला श्री दत्तात्रेयांचे महात्म्य ऐकण्याविषयी उत्तम बुद्धी प्राप्त झाली. बघा, फार सुंदर आहे. ज्या अर्थी आपण हे सगळेजण ऐकत आहोत त्या अर्थी आपण काय आहोत? हे त्या दीपकासाठी नाही, बोलले हे आपल्यासाठी आहे. कारण दीपक हा आपला प्रतिनिधी आहे. वेदधर्म मुनी हे आपल्या सद्गुरूंचं प्रतीक आहे. आणि हा सद्गुरूंनी आपणाला दिलेला संकेत आहे की बाबांनो, आपलं खरंच भाग्य या ठिकाणी आहे की आपणाला ही कथा या ठिकाणी ऐकावयास मिळत आहे. योगीश्वर श्री दत्त प्रभूंचे श्रेष्ठ व पापनाशक असे महात्म्य तुला सांगतो. ते श्री सत्यदत्त व्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांच्या सगळ्या अडचणी दूर करणारे आहे व तात्काळ सिद्धी देणारे आहे. कलियुग प्राप्त झालेले जाणून आता या ठिकाणी मुख्य कथा सुरुवात झालेली आहे. वेदधर्म मुनींनी श्री दीपकाला कथा सांगावयास सुरुवात केलेली आहे. कलियुग प्राप्त झालेले जाणून श्री शौनकादी महर्षींनी स्वर्गलोक मिळवण्याकरता 1 सहस्र संवत्सरपर्यंत चालणारा सत्रयाग सुरू केला. आता कलियुग सुरू झालेलं होतं आणि श्री शौनक नावाचे महर्षी होते. त्यांनी काय केलं? बोलले स्वर्गलोक मिळवण्याकरता काहीतरी उत्तम गती आपणाला मिळावी म्हणून त्यांनी स्वर्गलोक मिळवण्याकरता यज्ञ त्या ठिकाणी सुरू केलेला होता. एके दिवशी प्रातःकाळी ते ऋषी श्री अग्निपरायणाला हविर्भाव देऊन स्वस्थ बसले असता मान्य अशा पुराणज्ञ श्री सुतांना त्यांनी आदराने असा प्रश्न केला. आता बघा कथा कशी सुरू झाली. वेदधर्म मुनींना दीपकाने प्रश्न विचारला. वेदधर्म मुनींनी कथा सांगायला सुरुवात केली. कोणाची? शौनक ऋषींची कथा सांगायला सुरुवात केली. आणि मग आता त्या कथेमध्ये आणखी शौनक ऋषींनी कोणाला प्रश्न केला?
बोलले श्री सुतांना प्रश्न केला. काय प्रश्न केला? आता त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. ऋषी असे म्हणाले की, हे महाबुद्धिमान व सर्व शास्त्रात निष्णात असणाऱ्या सुता, सच्चिदानंद रूप श्री दत्त देव स्वरूपी वासुदेवाचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्मे आम्हाला सांग व त्या श्री प्रभूंची सर्व बाजूने योग प्रभाव व्यक्त करणारी आख्यानेही सांग. शौनक ऋषींनी श्री सुतांना विचारलं की, म्हणाले या श्री दत्त यांच्या सगळ्या कथेतून बोलले काय होतं, तर मनुष्याला सगळी संपत्ती आणि सगळा आनंद प्राप्त होतो, म्हणून हे व्रत किंवा ही कथा फार सुंदर आहे, म्हणून या कथेला अत्यंत आदरानं ऐकण्याचा आग्रह सद्गुरूंनी केलेला आहे. आता ह्या इतर व्हिडिओज वगैरे सगळे आपण ऐकतो आणि बोलले ऐकून सोडून देतो, पण ही अत्यंत आदरानं आसन घेऊन किंवा नित्यनेमानं दिवसातून 2 वेळा किमान आणि किमान 7 दिवस तरी आपण ही सगळी कथा ऐकली पाहिजे. मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्मे आम्हाला सांग व त्या श्री प्रभूंची सर्व बाजूने योग प्रभाव व्यक्त करणारी आख्यानेही सांग. त्यांच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले असे आम्ही ऐकले आहे. जो कोणी सद्गुरू दत्तात्रयांचा भक्त आहे बोलले आणि ज्याने ज्याने ह्या सत्यदत्त कथेचं श्रवण केलेलं आहे त्याला काय झालेलं आहे, तर अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं आणि अत्यंत आदरानं अत्यंत विश्वासानं ही सगळी कथा आपण श्रवण करायची आहे. श्रीसूत त्यांना असे म्हणाले की, हे वेदांग निष्णात ऋषी हो, आपण सर्व सावधानतेने श्रवण करा. आता श्री सूत ऋषींनी त्या शौनक ऋषींना सांगायला सुरुवात केली, श्री दत्तात्रयाच्या कृपाप्रसादाने पूर्वी जसे ऐकले तसे त्या प्रभूंचे महात्म्य तुमच्या संतोषाकरता मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही एकचित्ताने ऐका. ब्रह्मज्ञ वर्यान अशी पदवी असणारे म्हणजेच 6व्या ज्ञानभूमिकेवर आरूढ झालेले श्री अत्री महर्षी श्री ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने पुत्रप्राप्तीकरिता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा त्याची उपासना करावी म्हणून श्री अनुसया या आपल्या पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. तर श्रीसुतांनी सांगायला सुरुवात केली. आता त्यांनी अत्रीची कथा सांगायला सुरुवात केली. अत्रींना कामना होती की आपल्याला एक उत्तम असा सत्वगुणी पुत्र प्राप्त व्हावा आणि बोलले जो ज्ञानी असला पाहिजे, ब्रह्मज्ञानी असला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या पत्नीसह तपश्चर्या करायला घेतली. आयुष्यामध्ये असं सहज काही मिळत नाही. काय दत्तात्रय आले आणि सहज त्यांनी अत्रीच्या आणि अनुसूयेच्या पोटी जन्म घेतला असं नाही. बोलले यासाठी कुठेतरी तपश्चर्या असते, कुठेतरी त्या ठिकाणी निश्चय असतो, कुठेतरी त्या ठिकाणी दृढ भक्ती असते. बोलले हा संकेत आहे तुमच्या आमच्यासाठी सुद्धा की बोलले भगवंत कृपा तर करणारच आहे, पण आमचे प्रयत्न हे अत्यंत प्रामाणिक, अत्यंत दृढ आणि अत्यंत निश्चयानं असले पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी मात्र तो भगवंत निश्चितच सहायता त्या ठिकाणी आमच्या प्रयत्नांना बघून, आमची भक्ती बघून प्रदान करत असतो. आणि मग काय झालं पुढे चित्त ताब्यात ठेवून व केवळ वायूचा आहार करून तप करणाऱ्या द्वंद्वातीत श्री अत्री मुनींनी श्री गरुडासनावर राहून त्या एकमेवा द्वितीय परमात्म्याचे ध्यान व तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्षे तप केले. बघा थोडं नाही, जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढं त्याने तप केलेले आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की आयुष्य तर 100च वर्षांचं असतं, मग हे त्यांनी कसं काय. आता त्या काळामध्ये बोलले ते लोक जगायचे, जसं जसं युग बदलत गेलं तसं एक शून्य कमी होत गेला आणि जसं मागे जर आम्ही गेलो तर एक शून्य वाढत जाईल एवढं आयुष्य लोकांचं होतं. आणि त्यातले 100 वर्ष या अत्रींनी तपश्चर्या केली. अशी तपश्चर्या झाल्यावर त्या तपाने संतुष्ट होऊन वर देण्याची ज्यांना उत्कट इच्छा आहे असे श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश्वर
हे तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करून श्री अत्री ऋषींच्या आश्रमात प्राप्त झाले. तर बघा, त्या अत्रींनी कोणाचं ध्यान केलं? त्या एका परमात्म्याचं ध्यान केलं, एका निर्गुण ईश्वराचं ध्यान केलं. आणि आमच्यासाठी पण निर्गुण ईश्वर किंवा एक परमात्मा, त्याचा प्रतिनिधी कोण असेल तर तो आहे श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म. तस्मै श्री सद्गुरुवे नमः. म्हणजे सद्गुरू आहे, सद्गुरूंनी त्या परब्रह्माचं प्रतिनिधित्व स्वीकारलेलं आहे. ते परब्रह्माचं जणू काही सद्गुरूंच्या रूपानं या सगळ्या भूलोकावर आलेलं आहे. आणि म्हणून परमात्म्याची उपासना केली. म्हणून मग परमात्मा तर निर्गुण आहे. मग त्याने काय केलं? त्याने त्याचे जे सगळे नेमलेले 3 त्रिदेव आहेत, हे जग चालवण्यासाठी या तिघांना बोलले कुठे पाठवलं? बोलले त्या अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवलं. आणि ते काय म्हणाले की हे ऋषे, तू सत्य संकल्प आहेस व तुझे मनीषीत असत्य होणार नाही. ज्या एक तत्वाचे तू आजपर्यंत ध्यान केलेस ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे? माझ्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू ध्यान केलेस. याकरिता तुझे झालेले श्रम सफल होण्याकरता मी सर्व स्वरूप असा माझा आत्माच तुला दिलेला आहे. याप्रमाणे तीनही देवांनी श्री अत्री मुनींना वर देऊन ते तत्काळ गुप्त झाले. नंतर चतुर्भुज श्री दत्तात्रय अत्री ऋषींसमोर प्रकट झाले. बघा, त्या तिन्ही देवांनी अत्यंत भरभरून आशीर्वाद, आणि ज्या कामाने श्री अत्री ऋषींनी तप केलेलं होतं पुत्र मिळवण्यासाठी, त्याबद्दल आशीर्वाद दिला. आणि श्री दत्तात्रयाच्या रूपानं ते 3 देव त्या ठिकाणी प्रगट झाले. नित्यतृप्त असे भगवान श्री दत्तप्रभू आपली भक्ताधीनता दाखवण्याकरता माता पितरांना संतोष देत योगमायेसह त्या आश्रमात राहिले. आणि ते श्री सद्गुरू दत्तात्रय त्या ठिकाणी बोलले दत्तात्रय रूपानं राहिले. सोबत योगमाया होती. आणि त्यांनी त्या अत्री ऋषीवर, माता अनुसयेवर कृपा केली. नंतर कोणे एकेकाळी एक ब्राह्मण गर्भादानादी सर्व संस्कार ज्याचे झालेले आहेत असा वेदांगांचे अध्ययन करून आश्रमधर्माचे अनुष्ठानही ज्याने केले आहे असा एके ठिकाणी राहत होता. विवेक, वैराग्य आदी साधन चतुष्टय संपन्न व अभय सत्वशुद्धी इत्यादी श्रीमद भगवद भक्तियुक्त दैवी संपत्तीने युक्त असूनही अनेक शास्त्रे श्रवण करून झालेल्या धर्मामुळे तो ब्राह्मण चित्त शांती मिळवू शकला नाही. श्री सद्गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होऊन तत्वबोध उत्पन्न होतो. म्हणून उपनिषद प्रतिपाद्य श्री दत्तांचे ध्यान पूजन प्रयत्नपूर्वक करूनही दर्शन न झाल्यामुळे खिन्नचित्त झालेल्या व विषाद शोकयुक्त यांनी असणाऱ्या त्या ब्राह्मणास तारण्याकरता योग श्रीमान दिगंबर श्री दत्तप्रभू त्याच्यासमोर प्रकट झाले. बघा, या कथेच्या सुरुवातीला अत्री ऋषींच्या आश्रमात श्री दत्तात्रय प्रभू प्रकट झाले, बाळरूपाने राहिले, मोठे झाले. ती कथा आपणाला माहितीच आहे. आता इथून आणखी एक वेगळी कथा, एका ब्राह्मणाची कथा सुरू झालेली आहे. त्याने सगळ्या शास्त्रांचा, वेगवेगळ्या सगळ्या विधी करून बघितल्या, पण त्याला काही श्री दत्त प्रभूंचं दर्शन झालेलं नाही. आणि तो फार खिन्न झालेला होता. फार त्याचं चित्त जे आहे, त्या चित्त विषादाने आणि शोकाने सगळं भरलेलं होतं. त्याने सगळं हरला, तो सगळा हरला. आणि त्याने श्री सद्गुरू दत्तात्रयांच्यावर सगळं सोपवून टाकलं. म्हणाले, आता असाल तसे असा मी हरलेलो आहे, माझं आता काहीच चालत नाही, माझ्यामध्ये आता शक्ती उरलेली नाही, असं म्हणून त्याने तो सर्वार्थानं श्री सद्गुरू दत्तात्रयांना शरण केला. आता बोल हे 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 फार सुंदर आहे की आपण सगळं करतो कुठेतरी, पण कुठेतरी थोडासा पुसटसा मीपणा, देहबुद्धी, अहंकार आपला त्या सगळ्या पूजेच्या मध्ये म्हणा किंवा त्या भक्तीमध्ये शिल्लक राहतो. आणि कदाचित हा सगळा अहंकार आम्हाला त्या ठिकाणी बोलले अडवत असतो भगवंताच्या भेटीपासून. पण एक वेळ अशी येते की आम्ही सगळं थकून जातो
आमचा स्वतःवरचा सगळा विश्वास की आता आमच्याकडून होईल की नाही होईल असं आम्हाला वाटायला लागतं. आणि त्यावेळेस मात्र भगवंत सगळं बघत असतो. आम्ही शरण गेलेलो असतो, आम्ही वारंवार आतून भगवंताला आवाहन करत असतो आणि निश्चितपणे तो भगवंत येत असतो. म्हणून आम्ही बोलले आमचा सगळा अहंकार, आमची सगळी देहबुद्धी, आमचे सगळे संकल्प, विकल्प, क्रोध, मत्सर, काय जे काय असेल नसेल ते सगळं आम्ही दशरथी सद्गुरू दत्तात्रय चरणी स्वाहा करून टाकलं पाहिजे. आम्ही जोपर्यंत सर्वस्व सोपवत नाही तोपर्यंत बोलले आम्हाला ईशप्राप्तीचा योग संभवत नाही. आणि हे हे कधीकधी ना एका सेकंदात पण होतं, एका दिवसात पण होतं, कधीकधी कितीतरी जन्म पण लागून जातात. मनोहर मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी मृग नक्षत्र गुरुवार अशा समयी प्रदोष काळी भगवान श्री दत्तात्रय प्रकट झाले. आता बघा ना, या ठिकाणी मार्गशीर्ष महिमा आणि पौर्णिमा, गुरुवार हे असे संकेत आहेत की जे आम्ही शुभ मानत असतो की या दिवशी श्री सद्गुरू दत्तात्रयांचा वार त्याला मानत असतो. आणि याच दिवशी बहुतेक वेळा श्री सद्गुरू दत्तात्रय आपल्या भक्तांवर कृपा करत असतात. ते प्रकट झाले आणि त्या ब्राह्मणास असे म्हणाले की हे विप्रा, तू खिन्न असल्यासारखा दिसतो आहेस. तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्यासमोर सांग. आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं, बाबा तुझं काय असेल ते सांग. त्यावेळी भक्तियुक्त अंतःकरणाने नम्र होऊन भगवान श्री दत्तात्रयांना नमस्कार करून तो ब्राह्मण असे म्हणाला की ज्ञानवान पुरुष अनर्थापासून मुक्त होतो असे ऐकून त्या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले, परंतु माझा भ्रम गेला नाही. तेव्हा यापैकी कोणता मार्ग श्रेयस्कर, कोणता मार्ग कल्याणकारक, कोणता निर्भय व कोणता मार्ग सुगम आहे हे सद्गुरू तू कृपा करून मला सांगा. आता बघा, त्याने सांगितलं, त्याची व्यथा सांगितली. म्हणाले, भगवंता, माझी अवस्था फार विचित्र झालेली आहे. खूप सारं ऐकून, खूप साऱ्यांचं ऐकून मी भ्रमित झालेलो आहे. आता नेमकं काय करावं, कुठल्या मार्गाने जावं हे मला कळत नाही. श्री सद्गुरू दत्तात्रय त्यावर उत्तर देताना त्याला म्हणाले, तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे, म्हणून मी आता सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर. श्रुतीने प्रतिपादन केलेले, युक्तीने सिद्ध झालेले व अनुभवास आलेले जे सत्य आहे ते तुला सांगतो. असे म्हणून श्री सद्गुरू दत्तात्रयांनी खरा मार्ग कुठला आहे की ज्या मार्गातून कल्याण होईल तो मार्ग सांगण्यास सुरुवात केली. मीही ईश्वराचीच आराधना करीत आहे अशी बुद्धी ठेवून स्वधर्माचे अनुष्ठान करीत राहिल्याने सदाचरणी लोकांवर ईश्वराचा प्रसाद होतो, म्हणजेच तद्रूप श्री सद्गुरू सुलभ होतात. दत्तात्रय काय म्हणाले, बाबा मी ईश्वराची आराधना करीत आहे असं समजायचं, मी जणू काही भगवत भक्ती करीत आहे असं समजायचं. आणि जे काय कर्तव्य आपल्याला दिलेलं आहे, जो काय आपला स्वधर्म आहे त्याचं पालन करत राहायचं, सदाचरण करीत राहायचं, असं जो करतो बोलले त्याच्यावर ईश्वराची कृपा होते आणि सद्गुरू त्याच्यावर कृपा करतात. श्री सद्गुरूंचा उत्तम प्रसाद झाला असता जीवांच्या अज्ञानरूप प्रतिबंधाचा नाश होतो, तसेच दुष्ट भावनांचाही नाश होऊन तत्क्षणी मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते. आता बघा, मनुष्य सद्गुरूंशिवाय जर त्याने भक्ती केली तर त्याला एक वेळ सगळ्या त्याच्या कामनापूर्ती होतील, त्याला सुख, धन, द्रव्य, ऐश्वर सगळं मिळेल. पण जीवाच्या अज्ञानाचा नाश होऊन, त्याच्या दुष्ट भावनांचा नाश होऊन त्याला मुक्ती पाहिजे असेल आणि मुक्ती प्रदान करणारं जर विज्ञान त्याला माहीत करून घ्यावयाचं असेल तर सद्गुरू कृपेशिवाय तरुणोपाय नाही. सत्यव्रत, सत्यपर, त्रिसत्य, सत्याचे कारण, सत्यनिष्ठ, सत्याचेही सत्य,
सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण. पहिली भूमिका सांगितली, बाबा मी ईश्वराची सेवा करतो आहे असे मानून जे काय आम्हाला प्राप्त कर्म आहे, जे काय आम्हाला संसारामधलं असेल, ड्युटीच्या ठिकाणचं असेल, मानवतेचं असेल, समाजातलं असेल, घरातलं असेल, हे आम्ही सदाचरणानं करत राहिलो पाहिजे. दुसरी गोष्ट की हे 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 सगळं जे काय असेल बाबा, असेल नसेल, ते सगळे हे माझा भगवंतच आहे आणि तोच एकमेव सत्य आहे, सत्याचेही सत्य आहे, हे आपण पक्क जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच भावनेतून प्रत्येक जीवाकडे, प्रत्येक वस्तूकडे, प्रत्येक व्यक्तीकडे बघितलं पाहिजे. जसे एक एक अवयव चाचपून त्या त्या अवयवासारखा हत्ती आहे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे असे आपापसात सांगून भांडण करतात, तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रोघाविषयी होतो. याप्रमाणे माझ्या सांगण्याचे तत्त्व जाणून उपनिषदांना संमत असलेले सतत्व जाणून त्याचे आलोचन करण्यातच तू मग्न असावेस. बोलले अपूर्ण ज्ञान नको. अपूर्ण ज्ञानी मनुष्य आंधळ्या मनुष्यासारखा असतो, हत्ती चाच पडून बघतो, त्याच्या हातामध्ये शेपटी लागली तर तो बोलतो हत्ती हा दोरीसारखा आहे, पण प्रत्यक्षात हे तसं नसतं. म्हणून मग सद्गुरू दत्तात्रय काय सल्ला देतात की बोलले हे 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 तत्त्व जे आहे ना बाबा, मी जे सांगत आहे तुला आता, पहिलं तत्त्व सांगितलं स्वधर्म आचरण, दुसरं तत्त्व सांगितलं सर्वाठाई परमेश्वराच्या अनुभूतीचं, हे सगळे तत्त्व बोलले जाणून त्याचे आलोचन करण्यातच तू मग जाणायचं, हे सगळे तत्त्व जाणायचे आणि त्याच्यातच चिंतनातच राहायचं, त्याच चिंतनामध्ये राहायचं. त्या योगाने तू मुक्त होऊन कृतार्थ होशील असा त्या ब्राह्मणास श्री प्रभू दत्तात्रयांनी आशीर्वाद दिला. आणि या ठिकाणी इति श्री सत्यदत्त व्रताख्याने प्रथमोध्याय, पहिला अध्याय या ठिकाणी सत्यदत्त पोथीचा पूजेचा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि मग पुढे श्री दत्त काय म्हणाले किंवा पुढे काय झालं याविषयी पुन्हा आता श्रीसूत त्या ठिकाणी त्या शौनक ऋषींना सांगायला लागले. श्रीसूत म्हणाले की याप्रमाणे भगवान दत्तात्रयांनी कथन केलेले श्रवण करून मन संतुष्ट झाले आहे असा तो ब्राह्मण श्री दत्तास नमस्कार असो असे बोलून व नमस्कार करून श्री दत्तांना असे म्हणाला की आता श्रीसूतांनी कथा पुढे त्या ठिकाणी सुरू ठेवली, कंटिन्यू केली. आणि मग आता तो ब्राह्मण ज्याला दत्तात्रयांनी ते दोन तत्त्व सांगितले बोलले, तो बोलायला लागला. तो श्री सद्गुरू दत्तात्रयांना म्हणाला, विराटापासून अश्वत्थादी स्थावरातापर्यंत ईश्वराची अनेक स्वरूपे शास्त्रांमध्ये सांगितलेली दिसतात. त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते मला सांग. आता त्याने पुढचा प्रश्न विचारला. बघा, तो अर्थातच सगळे शास्त्र त्याने अनुभवलेले होते, वाचलेले, ऐकलेले होते, म्हणतेच आता तिला ते इथे कामात आले. आणि त्याने आपल्या असतील नसतील त्या सगळ्या शंकांचं सगळं निरसन बोलले त्या ठिकाणी करावयास घेतलेलं आहे. बोलले हे म्हणजे असं आहे की एखादा चांगला आपला जवळचा व्यक्ती दिसला किंवा एखाद्या मोठ्या नातेवाईकाने आपल्याला सांगितलं, म्हणाले बाबा तुला आता तुझी अडचण आहे, तुला मी मदत करतो. मग तो मदत करायला आलेला आहे तर आपण मग सगळंच त्याला मागून घेतो, काहीच सोडत नाही. बोलले हे पण दे, ते पण दे, असं पण करून दे, तसं पण करून दे. बोलले एक वेळ तिथे ते योग्य नाही, पण इकडे परमार्थामध्ये मात्र सद्गुरू दत्तात्रय भेटले आणि मग अशी संधी कोण सोडणार आहे. त्या सद्गुरू दत्तात्रयांचे पाय सोडायला लागू नये म्हणून अत्यंत युक्तीने त्याने त्या श्री सद्गुरू दत्तात्रयांशी संभाषण त्या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. मग आता श्री सद्गुरू दत्त त्या ब्राह्मणाला सांगायला लागले
त्या ब्राह्मणाचा प्रश्न होता की तुझे तर भगवंत अनेक रूपं आहेत, अश्वत्था घोड्यांमध्ये पण तू आहे, मूर्तींमध्ये पण तू आहेस, पण त्यातलं सर्वश्रेष्ठ मोक्षदायक असा कोण आहे? श्री दत्त त्याला असे म्हणाले की माझ्या चिदंशाने युक्त असलेले ते सर्वही आपापल्या अधिकारानुरूप फल देणारे आहेत. दत्त म्हणाले बाबा कोणाची भक्ती केली, कोणाची उपासना केली तरी ते त्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे फळ सगळे देणारे आहेतच. पण सर्वरूप अशा माझ्या भजनामुळे चित्तातील कामक्रोधादी मलांचा नाश होतो आणि माझ्या प्रसादाने मूल कारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. निर्गुणाची उपासना केली असता त्या योगाने सर्व इष्टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते. बघा आता निर्गुण, श्री सद्गुरू दत्त, श्री सद्गुरू ह्या सगळ्या भूमिका एकच आहेत हे या सगळ्या गोष्टीतून आपल्या लक्षात येईल. कारण सद्गुरूंनी सांगितलं, म्हणाले जो कोणी ह्या सगळ्या निर्गुणाची उपासना करतो आणि जो कोणी सद्गुरूंची उपासना करतो किंवा जो कोणी श्री सद्गुरू दत्तात्रयाची उपासना करतो त्याला काय प्राप्त होतं? बोलले त्याच्या चित्तातील काम क्रोधादी मलांचा नाश होतो. बोले त्याचं चित्त हे शुद्ध होत जातं, दिवसेंदिवस त्याचं चित्त हे शुद्ध होतच जातं. अज्ञानाचा पण नाश होतो आणि त्याला ते इष्टप्राप्ती तर होतेच, त्याचं अभिष्ट सगळं त्याला प्राप्त तर होतंच, पण त्यासोबतच बोलले त्याला मुक्तीही मिळते. हा फरक आहे बाहेर इतर सगळ्या देवी देवतांच्या भक्तीमधला आणि श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या भक्तीमधला किंवा नारायणाच्या सगळ्या श्रीहरींच्या सगळ्या विष्णूच्या सगळ्या भक्तीमधला, श्रीपाद श्री वल्लभाच्या सगळ्या भक्तीमधला आणि इतर सगळ्या बोलले त्या ठिकाणी कामनिक भक्तीमधला हा फरक आहे. बोलले धनद्रव्य ऐश्वर्य कामना तर पूर्ण होतातच, पण त्यासोबत मोक्षसुद्धा मिळाल्याशिवाय राहत नाही. सर्वश्रेष्ठ फलदायक असं श्री सद्गुरू दत्तात्रयांचं हे सगळं चरित्र आहे किंवा त्यांची भक्ती आहे. म्हणून हे द्विजा पुढे श्री सद्गुरू दत्तात्रय सांगायला लागले, तू सर्व धर्म सोडून मला शरण ये. जसं भगवंत गीतेमध्ये सांगतात तीच भूमिका श्री सद्गुरू दत्तात्रयांनी या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सांगितलेली आहे. म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल. आता सर्व धर्म सोडून मला शरण ये असं सांगितलेलं आहे. सर्व चिंता सोडून, सर्व आसक्ती सोडून, सगळं जर तर सोडून, सगळं संकल्प विकल्प सोडून, किंतु सगळा देहभाव सोडून. बोलले जसं आधी या ब्राह्मणाचं चित्त झालेलं होतं, सर्वार्थानं त्याने सगळं करून बघितलं पण त्याला काही कळत नव्हतं की नेमकं काय करावं, कुठलं शास्त्र अभ्यासावं. आणि मग त्याने जेव्हा तो सगळं त्याचं अंतःकरण, त्याचं रोम त्याचं कर्ण सगळं सद्गुरूंना शरण गेला आणि तो बोलला की भगवंता माझं मी हरलेलो आहे, मला काहीच कळत नाही आहे, आता तुम्हीच मला काय तो मार्ग दाखवा. एकच भूमिका आपण लक्षात ठेवायची. आयुष्यात कधीही कुठेही कुठलाही प्रसंग आला ना भगवंताला शरण जायचं. म्हणजे सर्व धर्माचा सगळा त्या सर्व धर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रज असं भगवंत गीतेमध्ये सांगतात. आणि या ठिकाणी पण तेच सांगतात की म्हणाले बाबा तू सर्व धर्म सोडून मला शरण ये, म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल. पूर्ण सगळं बोलले समर्पण भूमिका, समर्पण सगळं शरण जाण्याची वृत्ती आता आमची श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या चरणापाशी सगळे असली पाहिजे. तुझे कल्याण असो, माझ्या कथनाचे मनन करून सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग तू प्रयत्नपूर्वक प्रकाशित कर. असे बोलून भगवान श्री दत्तात्रय लीलेने शीघ्र अंतर्धान पावले आणि तो ब्राह्मण त्याच्या उपदेशाच्या निधिध्यासाने कृतकृत्य होता झाला. अशा पद्धतीनं श्री सद्गुरू दत्तात्रय त्या ठिकाणी अंतर्धान पावले. तत्पूर्वी ते सांगून गेले, म्हणाले बाबा की तू माझी भक्ती कर, माझ्या भक्तीनं काय होईल, तुझा इहलोक पण साधल्या जाईल, परलोक पण साधल्या जाईल आणि सर्व काही सोडून मला शरण ये. शरण ये, शंकाच ठेवू नकोस.
शरण ये, तुझं सगळं कार्य मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, तुझे कल्याण हो, असे म्हणून श्री सद्गुरू दत्तात्रय त्या ठिकाणी अंतर्धान पावले. आणि मग श्री सूत पुढे आणखी कथा सांगायला लागले की हे ऋषी हो, कोणाला बोलले? त्या शौनक ऋषींना. वेदांतशास्त्र, गुरु, ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म करावे. म्हणून गुरु, ईश्वर आणि वेदशास्त्र या सगळ्या चिंतनात, या सगळ्यांच्या सेवनामध्ये मनुष्य आजन्म राहिला पाहिजे. ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम करावे व नंतर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. म्हणजे हे सगळं का करावं? तर पहिला उद्देश पाहिजे आमचं ज्ञानप्राप्ती. ज्ञान कशाचं? मी कोण, आपण कोण, देव कोण, मी कशासाठी आलो, माझी या सगळ्या संसारामध्ये भूमिका काय आहे, भक्ती कुठली श्रेष्ठ आहे, किंवा माझं सगळं इहलोक आणि परलोक कोणाच्या सगळ्या कृपेनं सगळं साधलं जाणार आहे, हे जाणून घेण्याकरता शास्त्र पाहिजे, गुरु पाहिजे आणि ईश्वर पाहिजे. अशा प्रकारे शास्त्रज्ञ मनात आणून तो ब्राह्मण प्रेम निर्भर होऊन श्री सत्यदत्ताचे व्रत करता झाला. आणि मग तर श्री सत्यदत्ताचं व्रत तो ब्राह्मण त्याने करायला घेतलं. आणि त्याने ते सगळं व्रत कशा प्रकारे केलेलं आहे या ठिकाणी आता पुढे त्याचं सगळं वर्णन आलेलं आहे. आणि बोलले हा सगळा जो द्वितीय अध्यायाचा हा सगळा भाग आहे, किंवा हा द्वितीय अध्यायाचा सगळा विषय आहे. पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणताही शुभकाल अशा समयी उपोषण करून गंधपुष्पादी सर्व पूजा साहित्य जमवून कल्पोक्त विधीप्रमाणे 7 आवरण देवतांसहित मुनीश्वर श्री सद्गुरू दत्तात्रय रूपी सत्यदत्ताचे पूजन करता झाला. आणि मग त्याने सत्यदत्त व्रताचं, सत्यदत्त पूजेचं सगळं त्याने आवाहन केलेलं आहे. श्री सद्गुरू दत्तांची सगळी भेट झाल्यानंतर त्याने सत्यदत्त व्रताचा संकल्प घेतला. आणि मग त्याने पौर्णिमा बघून, गुरुवार बघून, शुभकाल बघून, उपोषण करून सगळं त्याने ते सगळं जमा केलं, पूजा साहित्य सगळं जमा केलं आणि पूजन करता झाला. साखर, गव्हाचा रवा, तूप हे पदार्थ समप्रमाणात, पण 1.25 पट म्हणजे 1.25 शेर, 1.25 पायली, 1.25 मन, 1.25 खंडी या प्रमाणात शक्तीप्रमाणे घेऊन आणि उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, बेदाणा, केशर इत्यादी घालून तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्री सत्यदत्त प्रभूस समर्पण केला. आणि ब्राह्मण आप्त बांधव यांच्यासह त्याने तो प्रसाद ग्रहण केला. याप्रमाणे श्री सत्यदत्ताचे व्रत करणारा तो ब्राह्मण शुद्ध भक्तिप्रेमाने योगींद्र श्री सद्गुरू दत्तात्रयांची उपासना करीत राहून त्या बलाने पुत्रेशना, वित्तेशना व लोकेशना या सर्वही ऐशना सोडून इंद्रिय विजयी होताना श्री दत्तात्रयांनी उपदिष्ट ज्ञानाच्या प्रभावाने शेवटी पुनरावृत्ती विरहित अशा तेजोनिधी दत्तात्रयांच्या सायुज्य मुक्तीप्रत प्राप्त झाला. इति श्री सत्यदत्त व्रतोपाख्यान द्वितीय अध्याय. आणि तो जो ब्राह्मण होता त्याने श्री सत्यदत्त व्रताचं सगळं पालन केलं, प्रसाद केला. प्रसाद कसा करायचा त्याचं विधीचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. तो प्रसाद केला, पूजन केलं, स्वतः सेवन केलं, इतरांना देखील त्या सगळ्या प्रसादाचा सगळा त्या ठिकाणी लाभ दिला. आणि मग त्याची सगळी पुत्रेशना, वित्तेशना, लोकेशना म्हणजे हे सगळ्या त्याच्या ईशना, कामना, भावना या सगळ्या त्या ठिकाणी सुटल्या. हे महत्त्वाचं आहे, कारण राजा जरी झाला, अमेरिकेचा राजा झाला, जगाचा राजा झाला, तरी काही त्याचा लोभ सुटत नाही. लोभ सुटला नाही म्हणजे त्याच्या मनात कुठेतरी कामना आहे, चिंता आहे, संताप आहे. आणि म्हणून बोलले मग तो काही त्या ठिकाणी सुख त्याला मिळत नाही. पण या ठिकाणी या ब्राह्मणाला ते मिळालेलं आहे. त्याच्या सगळ्या ईशना त्या ठिकाणी निघून गेलेल्या आहे आणि तो पुनरावृत्तीला न जाता
सायुज्य मुक्तीला प्राप्त झालेला आहे. इति श्री सत्यदत्त व्रतोपाख्यान द्वितीयोध्याय. त्या अध्याय 3. श्री दत्त शौनकादी ऋषी असे म्हणाले की, श्री सूतजी, आपण अत्यंत बुद्धिमान असून पौराणिकांमध्ये श्रेष्ठ आहात, तरी श्री सत्यदत्ताचे महात्म्य आम्हाला आणखी सांगा, कारण ते श्रवण करण्याची इच्छा करणारे आम्ही आहोत. आता 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पुन्हा सगळ्या त्या शौनक ऋषींनी श्री सूत ऋषींना विनंती केली. म्हणाले, आणखीन आम्हाला श्री दत्ताविषयी सांगा, सत्यदत्ताचं महात्म्य आम्हाला सांगा. ते ऐकून श्रीसूत असे म्हणाले की, चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान दाता व जितेंद्रिय असा एक सम्राट राजा होता, पण त्याला अपत्य नसल्यामुळे तो दुःखित होता. आता आणखीन 3ऱ्या अध्यायात वेगळी कथा आणखीन या ठिकाणी श्री सूत ऋषींनी शौनक ऋषींना सांगायला घेतली. म्हणाले, चंद्रवंशामध्ये आयु नावाचा एक राजा होता, बुद्धिमान होता, जितेंद्रिय होता, पण त्याला काही पुत्र नव्हता आणि म्हणून तो दुःखी होता. मुनींनी सांगितलेले श्री दत्तात्रयांचे महात्म्य श्रवण करून अत्यंत विश्वासाने नम्रतापूर्वक तो श्री शौनक गुरुजींना पुत्रप्राप्तीसाठी शरण जाता झाला. आणि तो राजा मग त्याच्या सद्गुरूंना, श्री शौनक गुरुजींना पुत्रप्राप्तीसाठी शरण गेला, सद्गुरूंना शरण गेला. सद्गुरूशी सद्गुरूंना शरण गेला म्हणजे बोलले त्याची ती कामना बोलले सद्गुरू बरोबर पूर्ण करतात. बरोबर त्याच्या प्रारब्धामध्ये नसलं तरी ब्रह्मदेवे आपुल्या दुष्टाक्षरे बोलले आपुल्या करे लिहिली असतील दुष्टाक्षरे, तेची शुभ होती श्री सद्गुरू चरण संपर्क शिरे. सद्गुरू दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जणीदास पाळू, तयांतरी क्रोध संताप कैचा. बोलले तो आपल्या भक्तांचं कल्याणच करतो आणि म्हणून त्याने त्या शरण आलेल्या राजाचं पण कल्याण त्या सद्गुरूंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा त्यास श्री शौनक असे म्हणाले की, हे राजेंद्रा, श्री सत्यदत्तांचे व्रत यथाविधी कर व त्या व्रताच्या प्रभावाने तुला सुपुत्र निश्चित प्राप्त होईल. आणि मग त्याने त्या सद्गुरूंनी त्या राजाला सांगितलं, श्री सत्यदत्त व्रत कर, तुला निश्चितपणे पुत्राची प्राप्ती होईल. असे श्री सद्गुरूंचे वाक्य ऐकून तो राजा एकाग्रचित्त होऊन यथाविधी श्री सत्यदत्तांचे व्रत करिता झाला आणि मोठ्या भक्तीने भार्या व बंधुजन यांच्यासह प्रसाद सेवन करिता झाला. तर मग त्याने पण श्री सत्यदत्तांचं व्रत केलं. आता व्रत कसं करायचं याचं पण एक विधी आहे. त्याची जी PDF आहे किंवा त्याचं जे सगळं पूजेचा सगळा विधी जो आहे तो सुद्धा बोलले श्री सत्यदत्त व्रताच्या पुस्तिकेमध्ये उपलब्ध आहे. श्री सद्गुरूंच्या कृपेनं किंवा सद्गुरूंच्या सगळ्या आज्ञेनं त्यांच्याकडे मागून आपण ही सगळी पूजा घेऊ शकतो. की त्या व्यतिरिक्त जरी कोणाला काही करायची असेल तर यासाठीची जी आवश्यक माहिती आहे किंवा तो विधी जो आहे त्याचं वर्णन बोलले कुठेतरी डिस्क्रिप्शनमध्ये म्हणा किंवा कुठेतरी एखाद्या PDF माध्यमातून देण्याचा प्रयत्न श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या कृपेनं या सगळ्या व्हिडिओमध्ये केलेला असेल. आणि मग त्या राजानं सगळं हे व्रत छानपैकी केलं, प्रसादाचं सेवन केलं आणि मग नंतर त्याच्या राणीस महापुरुषांच्या लक्षणांनी संपन्न असा एक तेजस्वी पुरुष येऊन त्याने आपणास मोठे पाणीदार मोती दिले व दूध भरलेल्या शंखाने आपणावर अभिषेक केला असे स्वप्न पडले. ते स्वप्न तिने राजास कथन केले. मग असे काही दिवस गेले आणि त्या काही दिवसांच्या नंतर त्यांच्या राणीस एक स्वप्न पडलं की महापुरुषासारखा एक कोणीतरी दिव्य पुरुष आला आणि त्याने मोती त्या राणीस दिले व दुधाने तिचा अभिषेक केला. आणि
मग राजानेही सकाळी ते सगळं स्वप्न ऐकलं आणि मग ते सगळं स्वप्न त्याने त्याच्या श्री गुरूंना सांगितलं, शौनक मुनींना सांगितलं. आणि ते ऐकून श्री शौनक मुनी असे म्हणाले की अनुसूयेच्या गर्भातील रत्न असणाऱ्या श्री दत्तात्रय प्रभूंनी हे फल अर्पण केलेले आहे. धर्मात्मा श्री विष्णुभक्त उत्तम अशा चंद्रवंशाला भूषण असा पुत्र होईल हे या स्वप्नाने सूचित केले आहे. याविषयी काहीच शंका नाही. तर सद्गुरू कृपेवर काय शंका घ्यावी. सद्गुरू साक्षात परब्रह्म, सद्गुरू आशीर्वाद लाभला न लाभला बाबा, सगळं जे काय प्रारब्धात असेल नसेल तरी सहजपणे काही गोष्टी आम्हाला प्राप्त होऊन जातात. आणि अशा पद्धतीनं मग त्या ऋषींनी त्या राजाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. याच वेळी हुंडासुराची कन्या मैत्रिणीसिंह नंदनवनामध्ये गेली होती. तेथे काही भाट स्तुतिपाठक लोक परस्परांमध्ये असे बोलत होते की हुंडासुराचा नाश करणारा मुलगा आयुराजाला होणार आहे. असे त्यांचे भाषण त्या मुलीने ऐकले आणि तात्काळ नगरात परत येऊन तिने वृत्त आपल्या पिता जो हुंडासूर आहे त्याला कथन केले. आता त्याच सगळ्या समकालामध्ये हुंडासूर नावाचा राक्षस तिथे बाजूच्या सगळ्या प्रदेशामध्ये राहत होता आणि त्याची मुली इकडे फिरण्यासाठी म्हणून वनात आलेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी त्या ब्राह्मणांची चर्चा ऐकली की आयुराजाला हुंडासुराला मारणारा पुत्र सगळा होणार आहे. तीही त्या ठिकाणी तिला धक्का बसला. तिने आपल्या वडिलांना लगेच नगरामध्ये जाऊन हा सगळा प्रकार तिने सांगितला. दुरात्मा दुष्ट दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखर हा माझा शत्रू आहे आणि याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे अशी ठाम भूमिका त्याने घेतली. आणि असा निश्चय करून तो राक्षस इंदुमती राणीस दुष्ट स्वप्ने दाखविता झाला. तथापि श्री दत्तांनी रक्षण केलेला तो इंदुमतीचा भाग्यवान गर्भ नाश पावला नाही. आणि मग तो हुंडा सुरू झाला त्या कंसासारखा. कंसाने जसं त्या श्रीकृष्णांना मारण्यासाठी म्हणून देवकीचे सगळे 7 गर्भ सगळे नष्ट केले, तसाच प्रयत्न या हुंडासुराने केला. त्या काळामध्ये त्या आयुराजाच्या पत्नीच्या राणीच्या सगळ्या गर्भामध्ये तो श्री सद्गुरू दत्तात्रयांचा आशीर्वाद असणारा पुत्र त्या ठिकाणी नांदत होता. आणि त्या हुंडासुराने आपल्या मायेने त्या सगळ्या त्या बालकाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण देव तारी त्याला कोण मारी. सद्गुरू भक्ती जो करतो, सद्गुरुपासना जो करतो, बोलले मग त्याचे विरोधक त्याला किती का स्वप्न दाखवेना, बोलले किती का त्या ठिकाणी दुष्ट अशा सगळ्या कट कारस्थानी योजना करू द्या, कितीही सगळे बोलले ब्रह्म्याने लिहून ठेवले असतील दुष्टाक्षरे तेच शुभ होती. सद्गुरू आपल्या भक्तांवर निश्चितपणे त्या ठिकाणी कृपा करत असतात. इतकेच नव्हे तर तो दिवसेंदिवस वृद्धिंगत झाला. पूर्ण दिवस भरल्यावर शुभकाली रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे 5ही ग्रह उच्चस्थानी असून अस्तंगत नसताना महाभाग्यवान अशा पुत्रास इंदुमती प्रसविती झाली. त्या आयुराजाची पत्नी इंदुमती मग तिने एक दिवस अत्यंत सगळ्या शुभ मुहूर्तावर त्या पुत्राला जन्म दिला. त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती आनंदित झाली. त्या आयुही पुत्रजन्माचा महोत्सव श्रवण करून प्रेमाने पुत्राचा जातक कर्मसंस्कार करता झाला व अनेक प्रकारची दाने देता झाला. आणि मग त्या राजाने सगळे विधी केले, सोहळा केला आणि त्या मुलाचे जातक कर्म, नाम वगैरे आदी सगळे विधी सगळे पूर्ण केले. आणि इतक्यात कोणीतरी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर आली. आणि मग झालं काय की एक दासी त्या इंदुमतीच्या सगळ्या गृहातून बाहेर आली
आणि मायावी हुंडासूर पण त्याच वेळी त्या दासीच्या अंगात प्रवेश करता झाला आणि बालकाला तेथून नेण्याची इच्छा करणाऱ्या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी म्हणून या हेतूने मंत्रविद्येचा जप केला. आणि तो जन्माला आल्या रे आल्या तोवर त्या हुंडासूर पण सगळे अपडेट घेत होता. बोलले ज्या दिवशी तो बाळा जन्माला आला त्या दिवशी तो लगेच त्या ठिकाणी प्रकट झाला. त्या एका दासीच्या अंगात त्याने प्रवेश केला. त्याने सगळ्या आपल्या मायेने त्या सगळ्यांवर निद्रेचा सगळा संचार केला आणि त्याने सगळेजण झोपवले. आणि नंतर सगळे झोपल्यानंतर तो खऱ्या रूपात प्रकट झाला आणि त्या सगळ्या बालकाला घेऊन त्या ठिकाणाहून तो त्याचं अपहरण करिता झाला. त्या बालकासह आपल्या कांचन नावाच्या नगरात जाऊन त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीला बोलाविले व तिच्या स्वाधीन ते बालक करून दैत्य असे म्हणाला की हे प्रिये, तू आपल्या समक्ष या अर्भकाला मारून व त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी खाण्याकरिता मला दे. आणि शेवटी राक्षसच आहे. राक्षसाची भूमिकाच या ठिकाणी जणू काही दाखवलेली आहे. कुठेतरी काहीतरी मारायचं खायचं ही राक्षसाची भूमिका आहे. म्हणून बोलले पाप पुण्य यापेक्षा ना हे 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 आपलं सगळं कर्म नाही, हे प्राण्यांचं कर्म, हे राक्षसांचं कर्म. या भूमिकेमधून आपण राहिलो पाहिजे आणि मांस आदी सगळ्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे. आणि मग बरे आहे असे म्हणून ती दैत्यश्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तेथे असणाऱ्या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणाने अशी आज्ञा केली, कोणताही विचार न करता या बालकाला मारून व त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते तू दैत्यराजास खाण्यासाठी दे. असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हातात देऊन ती दैत्यश्री आपल्या महालात निघून गेली. त्या दासीनेही ते बालक मारून शिजविण्यासाठी आचार्याच्या हातात दिले. आणि मग राजाने ते मूल राणीच्या हातात दिलं, राणीने ते मूल दासीच्या हातात दिलं, दासीने ते मूल आचारी म्हणजे स्वयंपाक करणाऱ्याच्या हातात दिलं. कारण राजा म्हटलं, राजवाडा म्हटलं की ही सगळी सिस्टीम त्या ठिकाणी असते. राणी काही स्वतः त्या ठिकाणी ते बालकाला मारायला नेणार नाही किंवा स्वयंपाक करायला त्या ठिकाणी जाणार नाही. आणि ते मूल मग त्या आचार्यापर्यंत जाऊन पोहोचलं. आणि मग हुंडासुराची स्त्री विश्वासाने बालकाला मारण्यासाठी दासीजवळ देऊन दुसऱ्या कामाकरता निघून गेली. तेथे फक्त ती दासी राहिली. नंतर त्या निर्दय आचार्याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्याकरता त्याच्यावर शस्त्रप्रहार केला, पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही. उलट श्री दत्तांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने त्या आचार्याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षित राहिले. हे पाहून त्या बालकाच्या सुदैवाने ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली. आणि मग इथे भगवान श्री दत्तात्रयांची कृपा अनुभवायला आली. त्या बालकाला मारण्यासाठी प्रयत्न त्या आचार्याने केला, पण तो काही सफल झाला नाही. सद्गुरूंनी त्या बालकाचं रक्षण केलं, त्याचं शस्त्र तुटून गेलं, पण बालकाला त्या ठिकाणी काहीही झालेलं नाही. आणि ती त्या आचार्यास असे म्हणाली की हे बुद्धिमान पाचका, तू या बालकाला मारू नकोस. त्याने ते बोलले कबूल पण करून टाकलं, कारण त्याला पण कळून चुकलं की हे काही साधारण मूल नाही आणि हे काही आपल्याच्यानं मरणार नाही. आणि म्हणून त्याने मग ते कबूल केल्यावर ते दोघे त्या बालकासह नगराबाहेर गेले आणि श्री वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर त्या बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्याने एका मृग शिशूला मारून ते मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासूर मोठ्या आनंदाने मांस खाऊन स्वतःला कृतकृत्य समजता झाला. त्यानंतर प्रभातकाळी ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे
श्री वशिष्ठ ऋषी आपल्या आश्रमाच्या बाहेर येऊन पाहतात तो त्यांना एक दिव्य बालक एकटेच तेथे निजलेले दिसले. आणि मग तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन बोलू लागले. अशा पद्धतीनं ते सगळं त्या आचार्यानं त्या बालकाला जंगलात सोडलं ऋषींच्या आश्रमासमोर. आणि त्या राजाला शंका येऊ नये म्हणून एक हरीण त्याचं पिलू मारलं, त्याचा स्वयंपाक केला आणि त्या राजाला खाऊ घातलं. तो मूर्खासारखा वल्गना करायला लागला आणि त्या हसायला लागला की बोलले, आता माझा शत्रू कायमचा मेलेला आहे. पण त्याचा शत्रू मेलेला नसून तो त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये अत्यंत त्या ठिकाणी सुरक्षित पद्धतीनं जाऊन पोहोचला. श्री वशिष्ठ मुनी असे म्हणतात की ऋषी हो, हे कोणाचे सुंदर बालक रात्री येथे कोणी आणून ठेवले हे समजत नाही. वसिष्ठ मुनी आपल्या त्या आश्रमातल्या सगळ्या ऋषींना सांगायला लागले. ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकालज्ञ श्री वशिष्ठ ऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलू लागले की आता मग सगळं विचारपूस झाली, कोणी काही सांगत नव्हतं. शेवटी ते वसिष्ठ ऋषी आणि मग त्यांनी ध्यान लावलं आणि ध्यान लावून बघितलं की तर हा तर बोलले हा सोमवंशातील आयुराजापासून श्री दत्त सेवेचे फळ म्हणून उत्पन्न झालेला पुत्र असून श्री दत्तात्रय याचे नित्य रक्षण करीत असल्याने हा दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे. आणि हुंडासुराने हा आपला नाश करणारा आहे असे जाणून सुतिका गृहातून याचा अपहार केला, पण दैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे. याप्रमाणे बोलून महान तत्त्वज्ञानी श्री वशिष्ठ ऋषीही त्या दिव्य बालकाला पाहून ईशमायेने मोहित झाले. मग त्या ऋषींनी त्या सगळ्या आश्रमातल्या सगळ्या लोकांना स्वप्न सांगितलं आणि स्वतः त्यांनी त्या बालकाचं दर्शन घेतलं. ते पाहून त्यांनाही आनंद झाला, त्यांनाही फार सुंदर वाटलं आणि मोठ्या दयेने दोन्ही हातांनी व त्या बालकाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये नेते झाले आणि असे म्हणाले की श्री दत्त प्रसादामुळे अमरांना व नरांना विपत्तीतून शीघ्र मुक्त करून विजयी असा हा सम्राट राजा होईल. त्यांनी आशीर्वाद दिला, म्हणाले हा फार श्रेष्ठ होईल, फार मोठा होईल आणि नरांना आणि वेगवेगळ्या सगळ्या व्यक्तींना बोलले हा त्या ठिकाणी आश्रय देईल आणि पराक्रम करील. याप्रमाणे श्री वशिष्ठ ऋषी बोलत असताना देव पुष्पवृष्टी करीते झाले. देवांना पण आनंद झाला, कारण हुंडासुरापासून त्यांना मुक्ती मिळणार होती. अप्सरा नृत्यकर्त्या झाल्या व गंधर्व सुस्वर गायन करीत झाले. त्यावेळी आश्रमातील ऋषीही संतुष्ट होऊन कुमाराला आशीर्वाद देते झाले. सगळे ऋषी मुनी सगळे देवादिकांनी मग त्या बालकाला आशीर्वाद दिला. हा बालक दीर्घायुषी व ओजबल यांनी संपन्न हो असा आशीर्वाद ऋषींनी कुमाराला दिला व श्री वशिष्ठ ऋषींनी शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला. सगळ्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर श्री वशिष्ठ ऋषींनी त्या बालकाचा नामकरण विधी त्या ठिकाणी केला. महासती बोलले श्री अरुंधती ही वात्सल्यामुळे त्याचे लालनपालन करून औरसपुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करण्यासाठी सिद्ध होती. त्या ऋषींनी मग त्या बालकाचं नामकरण केलं. बालभावांनी ज्या अर्थी केव्हाही तुझे अंतःकरण दूषित झाले नाही त्या अर्थी हे देववंदिता तू नहुष म्हणजे ज्याचं अंतःकरण कधीही दूषित होत नाही असा नहुष या नावाने प्रसिद्ध होशील, तुझे कल्याण असो. आणि मग बोलले त्यांची पत्नी श्री अरुंधती त्या बालकाचं रक्षण व लालन पालन करायला लागली. इति श्री हत्पुंडरिकाधिष्ठित श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद तिमतिकलिते श्री सत्यदत्त व्रतोपाख्याने तृतीय अध्याय. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तृतीय अध्यायाचा समारोप या ठिकाणी आलेला आहे.
श्री नहुषाला 11वे वर्ष लागले. क्षत्रियाला उचित अशा विधीने यथाशास्त्र त्याचे उपनयन करून सांगवेद व सार्थशास्त्र वसिष्ठ ऋषी त्याला शिकविते झाले. आणि मग ह्या तृतीय अध्यायाच्या शेवटी त्या नहुषाचं शिक्षण कसं झालं, तर त्या सगळ्या ऋषींकडे कशा पद्धतीने सगळे शास्त्र शिकला याचं वर्णन आलेलं आहे. सरहस्य धनुर्वेद, विशेषतः संविधान, अस्त्रविद्या, ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण या सर्वांचे अध्ययन त्याच्याकडून कराविते झाले. वसिष्ठ ऋषींनी या सगळ्यांचं अध्ययन त्याच्याकडून करून घेतलं. याप्रमाणे विद्या ग्रहण करीत असताना यथाविधी शिष्यत्व स्वीकारून तो श्री नहुष मन, वाणी, शरीरादिकांनी सद्गुरू ऋषी वसिष्ठांचे सेवन भक्तिपूर्वक करिता झाला. याप्रमाणे निर्मत्सर व सर्व गुणांनी पूर्ण असा नहुष श्री वसिष्ठ ऋषींच्या प्रसादाने सर्व विद्या पारंगत झाला. इति श्री सत्यदत्त व्रतोपाख्याने तृतीय अध्याय. अशा पद्धतीने सर्व विद्या संपन्न तो झाला आणि श्री वसिष्ठ ऋषींच्या छत्रछायेखाली तो सगळा वाढू लागला. अध्याय 4. श्री सूत असे म्हणाले की आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर. अशी जे एकदाच प्रार्थना करतात त्यांचेही जो परमात्मा रक्षण करतो, अशा परमात्म्याची नित्य चिंतन करणाऱ्या भक्तांविषयी उपेक्षा बुद्धी कशी भासेल. इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता प्रातःकाल झाल्यावर प्रस्वापिनी विद्येमुळे आलेली सर्वांची निद्रा दूर झाली व सर्व लोक निजून उठले. राणी इंदुमतीही निद्रेतून जागी झाली व चोहीकडे पाहते तो आपले बालक दिसत नाही. कोणी नेले तेही कळत नाही. त्यामुळे अत्यंत दुःखित होऊन हाहाकारपूर्वक विलाप करीती झाली. माझ्या सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा व श्री दत्तांनी दिलेला व रक्षलेला पुत्र येथून कसा बरे नेला व कशासाठी नेला. हाय हाय हे पुत्रा, हे गुणनिधाना, तू कोठे आहेस. याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मृतवत मूर्छित पडली. ती राणी त्या सगळ्या राक्षसाच्या प्रभावापासून दूर झाल्यानंतर तिने प्रचंड हाहाकार त्या ठिकाणी केला आणि शोक व्यक्त केला. हाय हाय हे पुत्रा, हे गुणनिधाना, तू कोठे आहेस. याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मूर्छित पडली आणि मग ती राणी रडून रडून तिला चक्कर आले, ती मूर्छित पडली. श्री आयुराजा ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर सुतिकागृहामध्ये येऊन मूर्छित झालेल्या राणीला पाहता झाला. राजा आला, त्याने राणीची भेट घेतली. त्यामुळे अतिशय वेव्हळ व दीन होऊन विलाप करता झाला आणि असे म्हणाला की श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या प्रसादाचे फळ अक्षय असते असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान असा पुत्रही झाला, पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले हे मला समजत नाही. आणि मग तो बोलला की सद्गुरू देतात ते अक्षय असतं, त्याचा नाश होत नाही. पण हे असं का झालं बरे, कदाचित माझं काहीतरी प्रारब्ध असेल असं तो विचार करू लागला. दुःखातिरेकाने मोहित होऊन श्री आयुराजा पुन्हा असे म्हणाला की या लोकात धर्माचरणाचे फळ काहीच नाही, तसेच तपश्चर्येचा व दानाचाही काही उपयोग नाही. माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला दत्तप्रभू, या आर्तभक्ताचे आपण रक्षण करावे. तो थोडासा निराश झाला आणि बोलायला लागला की म्हणाले, हे माझ्या भक्तीचं तपाचं फळ आहे, असं काय मला मिळालं याच्याबद्दल मला थोडी शंका वाटायला लागली आहे. आणि तो पुन्हा दत्तांचा धावा करायला लागला. यानंतर श्री दत्तांनी प्रेरित असे दिव्य दर्शन श्री नारद मुनी त्या ठिकाणी आले. श्री हरिभक्त नारद मुनी आलेले पाहून श्री आयुराजा त्यांना सामोरा गेला व यथाविधी पूजन करून त्यांना आपले दुःख निवेदन करता झाला. आणि मग नारद आले. नेहमीप्रमाणे त्या राजाने त्यांना वंदन केलं आणि कथा सांगितली, घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून श्री नारद मुनी असे म्हणाले की राजा, विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार, तसेच गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार. नित्य प्रकाशमान आनंदरूप श्री दत्त परमात्मा हृदयातच आहेत, त्यांनाच तू शरण जा.
मग नारदाने त्यांना सांगितलं, म्हणाले बाबा तू शोक करून तुला काही उपयोग नाही. तू आधी बोलले तुझ्या हृदयातल्या त्या दत्तप्रभूंना शरण जा, म्हणजे तुझा शोक निश्चितपणे दूर होईल. ज्या पुत्राकरता तू शोक करीत आहेस तो तुझा पुत्र हुंडासुराने मारण्याकरता उचलून नेला असतानाही दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकरच हुंडासुराचा नाश करील व पत्नीसह इकडे येईल. या लोकी सुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील उपभोग घेईल. असे सांगून श्री नारदमुनी निघून गेले असता ते वृत्त राजाने राणीस कथन केले व म्हणाले की हे प्रिये, देव ऋषींची वाणी सत्य आहे, तसे श्री दत्तप्रभूंचा वरही सत्यच आहे. आणि मग आता तोही भानावर आला, त्यालाही बरं वाटलं. त्याने राणीला पण सांगितलं आणि म्हणाले बाबा मला जे वाटत होतं की सर माझी भक्ती वाया गेली, पण भक्ती कधीच वाया जात नाही. श्री दत्तांचा प्रसाद खोटा कसा होईल बरे, म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे, असं त्याने राणीला सांगितलं. आणि नारद मुनींवर विश्वास असल्यामुळे श्री दत्तांचे स्मरण करून व श्री दत्तांचे पूजन करून ते राजा राणी सुखाने राहते झाले. व त्या व्रताप्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्ठ वसिष्ठ ऋषी एके दिवशी असे श्री नहुषाला बोलवून म्हणाले की, आणि मग आता इकडे तो नहुष मोठा झाला, सर्व काही शिकला. आणि मग श्री वसिष्ठ ऋषींनी त्याला बोलावलं आणि ते म्हणाले की हे नहुषा, तू आयुराजा व इंदुमती राणीचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने तुलाच मारून टाकावे म्हणून हुंडासुराने सुत्तिका गृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरता आचार्याजवळ दिले. पण सुदैवाने त्या आचार्यालाच दया उत्पन्न होऊन त्यानेच तुला या आश्रमात आणून ठेवले. हे चंद्रवंशाचं भूषण असणाऱ्या वत्सा, तुझे पालनपोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्र पशूंचा नाश करण्यासाठी मृगया कर. आणि हे आयुष्मान महाबाहो धनुर्निष्णात अशा नहुषा, श्री दत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. वसिष्ठांनी त्याला आज्ञा दिली की आता तू तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन कर आणि त्या हुंडासुराचा नाश कर. ब्राह्मण, पितर, देव, द्यावा, पृथ्वी व पुषा हे सर्व संकटापासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासूर निष्प्रभ हो व तुला पूर्णपणे विजय प्राप्त हो, असा आशीर्वाद मग श्री सद्गुरूंनी त्या नहुषाला त्या ठिकाणी दिलेला आहे. असे सांगून श्री सद्गुरूंनी त्याला युद्धाकरिता पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा श्री नहुष भक्तीने श्री सद्गुरूजींना नमस्कार करून व श्री दत्तांचे स्मरण करून असे म्हणाला की, जो गर्भधानापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला तो श्री अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो. त्याने श्री सद्गुरू दत्तात्रयांची प्रार्थना केली. म्हणाले त्या अत्रिनंदनाने आजपर्यंत माझे रक्षण केले आणि इथून पुढेही तो मला माझं सगळं बळ देऊन युद्धामध्ये मला विजय प्राप्त करून देव. हे निवेदन आपणही प्रत्येक वेळेस मांडलं पाहिजे. कोणत्याही कार्याच्या आरंभी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. याप्रमाणे बोलून तो श्री नहुष हुंडासुराला मारण्यासाठी गमन करिता झाला. त्यावेळी देव पुष्पवृष्टी करीते झाले व ऋषी आशीर्वाद देते झाले. तो निघाला आणि देवसुद्धा स्वर्गातून हे सगळं बघत होते. त्यावेळी श्री इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी श्री मातली श्री नहुषाजवळ रथासह येऊन असे म्हणाला की, मला देवेंद्राने तुला सहाय्य करण्यासाठी मुद्दाम पाठविले आहे, म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून तू हुंडासुराचा नाश कर. ते ऐकून श्री नहुष आनंदित होऊन नमस्कार करून रथामध्ये बसता झाला. आपला हेतू जर उत्तम असेल तर बोलले सगळे देवादिक आपल्याला त्या ठिकाणी सहाय्यभूत होतात, आपल्याला मदत करतात. पण शुद्ध मन ठेवायचं, निर्मळ मन ठेवायचं, शुद्ध हेतू ठेवायचा, बोलले कधीच काहीच आपल्याला कमी पडत नाही. वेदोक्त मंत्रांनी सन्नद्ध होऊन चिलखत घालून तो महिषासुराला मारण्यासाठी जाता झाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या सहाय्यासाठी देवसैनिक पण इंद्राने पाठवून दिले. श्री नहुषाचे सैनिक सिद्ध, गुरुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकला शब्द ऐकून भयभीत झालेला हुंडासूर असे म्हणाला की, हे दूता जा,
हा मोठा कोलाहल शब्द कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये. मग हुंडासूर पण आता सजग झाला. त्याला आवाज यायला लागला सगळा त्या सैन्याचा. त्याने दूताला पाठवलं आणि हुंडासुरास तो म्हणाला, आयुराजाचा पुत्र नहुष मोठा शूर अजिंक्य असा इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धाकरिता आलेला आहे. हे ऐकून क्रुद्ध झालेला हुंडासूर भार्या, दासी व आचारी यांना हाक मारून असे विचारता झाला की अरे तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा. तेव्हा ते असे म्हणाले की त्याच वेळी त्या बालकाला मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले. आता त्यांना त्या ठिकाणी जे बोलले खरं काही सांगून जमणं नव्हतं, कारण खरं सांगितलं म्हणजे त्यांना माहिती होतं की हा राजा आपणाला काही सोडणार नाही. त्यांनी जे आधी सांगितलेलं होतं त्याचाच पुनरुच्चार केला आणि खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून ज्याची आज्ञा अत्यंत उग्र व कठोर आहे असा तो हुंडासूर दैत्यांना असे म्हणाला की तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिवून राहतील त्यांना येथेच एका क्षणात मी ठार मारेन. आणि मग शेवटी तो बोलला की अरे जाऊ दे, म्हणाले काहीतरी दैवाचं खेळ असेल किंवा देवांची काहीतरी माया असेल म्हणून हा नहुष या ठिकाणी आलेला आहे. मग त्याने आपलं सगळं सैन्य अत्यंत रागानं पाठवलं आणि तोही गर्जना करत त्या नहुषासमोर येऊन उभा राहिला आणि बोलला, अरे माणसाच्या पोरा, उगीच गर्जना करू नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे. तू माझ्यापुढे युद्धाकरता उभा राहशील तर या देवांसह जिवंत परत जाणार नाही, अशी तो वल्गना करू लागला. ते ऐकून श्री नहुष असे म्हणाला की चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तोही बोलला की आम्ही राजे असे भित्रे असत नाही. तू जर शूर असशील तर युद्ध कर आणि नुसता वाचाळपणा येथे करू नकोस. प्रथमपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस, पण तुझाच प्राणहरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान दत्तप्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील असा विश्वास त्याने दत्तप्रभूंवर व्यक्त केला आणि त्या हुंडासुराला आवाहन केलं. असे कठोर बोलून धनुष्य आकर्ण ओढून त्यावर बाण लावून सैन्यासह ते परस्पर युद्ध करीते झाले. अहोरात्र ते तुमुल युद्ध चालले. त्यात पुष्कळच हत्ती घोडे घायाळ झाले, काही मृत झाले, रथही भग्न झाले. आणि मग युद्ध सुरू झालं. अहोरात्र ते युद्ध सुरू झालं. तुंबळ युद्ध सगळं चाललं. मांसरूपी, रक्तरूपी अर्थात कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी श्री सद्गुरुजींना प्रणाम वंदन करून अत्रिनंदन श्री दत्तात्रयांचे स्मरण करून श्री नहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली. एक वासवी शक्ती, विष्णू श्रीहरीपासून मिळालेली वासवी शक्ती त्याने हुंडासुरावर सोडली आणि तिच्या योगाने तो छिन्नभिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी त्या विजयी नहुषाकडे येऊन असे म्हणाले की हे नहुषा, तुझी मी धर्मपत्नी आहे, म्हणून माझ्याबरोबर तू विवाह कर. आणि अशोक सुंदरी देवादिकांसोबत आलेली होती. ते नहुषाकडे गेले, म्हणाले तू माझ्याशी लग्न कर. तो बोलला माझ्या सद्गुरूंना विचारतो, सद्गुरू सांगतील तर करतो. हेच आहे, किती मोठं प्रलोभन मिळालं, किती मोठं बोलले गोष्ट, मोठा भाग समोर येऊन उभा राहिला. पण स्मरण कोणाचं पाहिजे? स्मरण भगवंताचं, सद्गुरूंचं करता आलं पाहिजे. देवाला सगळं अर्पण करून सांगून सगळं पुढचं कार्यभाग करता आलं पाहिजे. नाहीतर मनुष्य चांगली जर परिस्थिती निर्माण झाली तर तो सोयीस्कररित्या सगळं काही विसरूनच जातो. बरे आहे असे म्हणून बोलले ती रंभा हसली आणि तो नहुष पण हसला आणि बोलले ते सगळे मग सद्गुरूंकडे जाण्यासाठी निघाले. रथामध्ये बसले. ते ऐकून आनंदित झालेले वशिष्ठ ऋषी सुलग्न समयी अशोक सुंदरी व श्री नहुष यांचा
विवाह करते झाले आणि नंतर माता पितरांना भेटण्यासाठी श्री नहुषाला पत्नीसह पाठविते झाले. आणि अशा पद्धतीनं ती अशोक सुंदरी आणि रंभा यांचा विवाह त्या ठिकाणी झाला. श्री सद्गुरू वशिष्ठांनी आशीर्वाद दिला आणि त्याला आपल्या मातापित्याकडे पाठवलं. श्री वशिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह निघणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भार्येसह रथारूढ झालेला श्री नहुष माता पितरांच्याकडे आला आणि त्यांचा शोक नाहीसा करता झाला. श्री दत्तात्रयांचा वर श्री सद्गुरू वाक्य यांची आठवण होऊन तसेच रती व मदनाप्रमाणे सुंदर असणाऱ्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून राजाला व राणीला खूप आनंद झाला. श्री आयुराजाने नंतर त्या श्री नहुषाला यथाविधी राज्याभिषेक केला व त्या पित्यापासून प्राप्त झालेल्या राज्याचे रक्षण श्री नहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. तो राजा झाला आणि मग त्याने यथाशास्त्र पुढे सगळ्या त्या राज्याचं रक्षण केलं. सम्राट श्री नहुष इहलोकी उत्तम सुख भोगून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला. इहलोकात पण त्याने सुख भोगलं, इंद्रलोकात पण सुद्धा त्याला प्राप्त झालं. तसेच श्री आयुराजाही यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून महिषीसह वनामध्येच वास्तव्य करिता झाला आणि नंतर नित्य अत्रितनय श्री दत्तप्रभूंच्या ध्यानप्रभाने अक्षयी अशा सायुज्य मुक्तिप्रत प्राप्त झाला. तर तो आयुराजा त्यालाही दत्तप्रभूंचा महिमा कळाला. मग त्याने काय केलं, आपल्या पत्नीसह तो वनात गेला, कुटी बांधून राहिला आणि श्री दत्तप्रभूंचं ध्यान करत राहिला आणि पुढे सायुज्य मुक्तीला प्राप्त झाला. अर्थार्थी भक्त श्री आयुराजाही श्री दत्तात्रयांची सेवा करून ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेऊन क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्री दत्तप्रभूंचा महिमा आहे की त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही. इतकेच नव्हे तर उत्तरोत्तर कल्याणासच प्राप्त होतो. बघा, ही प्रभूंनी दत्तात्रय प्रभूंनी आपल्यासाठी दिलेली ओळ आहे. म्हणजे आपला कधीच नाश नाही, उलट उत्तरोत्तर आपली प्रगती होत जाणार आहे. मनातील सगळी भीती, मनातील सगळा संशय आपण आता निश्चितपणे काढू शकतो. आणि इति श्री सत्यदत्त व्रतोपाख्याने चतुर्थ अध्याय 5. चतुर्थ अध्याय संपला. आता अध्याय 5 या ठिकाणी सुरू झालेला आहे. श्री दत्त श्री सूत असे म्हणाले की शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले आहे असा हा परमेश्वर श्री दत्तात्रय आहे. याकरिता हे मुनिश्रेष्ठ हो, पुन्हा आदराने त्याचा प्रभाव श्रवण करा. आणि मग 5व्या अध्यायामध्ये श्री सूत ऋषींनी त्या सगळ्या शौनक ऋषींना आणखीन श्री दत्ताची पुढील कथा सांगावयास सुरुवात केली. श्री गोदातटी राहणारा श्री हरिशर्मा म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला 20 वर्षांचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म, 8 वर्षाचा क्षय, 3 वर्षाचा जलोदर, 1 वर्षाचा जीर्णज्वर व 6 महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते. तसेच 4 महिन्यांपासून भगंदरही झालेला होता. बघा किती वाईट अवस्था आहे. गोदावरी काठावर राहणारा एक हरिशर्मा नावाचा ब्राह्मण होता. त्याच्या मुलाला इतके आजार होते. जन्मापासून तो जेमतेम 20 वर्षांचा होता. शेवटी त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून अत्यंत दुःखी झालेली त्याची 16 वर्षाची स्त्री परम श्री दत्तभक्त श्री विष्णू दत्तांना शरण गेली. आता तो ब्राह्मण होता, त्याला एक 20 वर्षाचा पुत्र होता आणि बोलले त्या पुत्राला हे सगळे आजार आणि त्याला पत्नी पण होती 16 वर्षांची. तिने हे सगळं बघितलं. आता काय करावं हे तिला कळत नव्हतं. शेवटी तिच्यासमोर कोणीतरी तिला सांगितलं आणि श्री दत्तांचा सगळा एकच पर्याय तिच्याजवळ होता. ती त्यांना शरण गेली आणि त्यांना म्हणाले की हे ब्राह्मण, मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहे आणि त्यांना केलेले अतिशय चांगले औषधोपचारही दुर्दैवानं निष्फळ झाले आहेत. आणि त्या साध्वी स्त्रीने अशा प्रकारे प्रार्थना केली असता दयाळू श्री विष्णुदत्त तिच्या घरी गेले. नंतर तिच्या पतीला पाहून व
कर्मविपाकशास्त्राचे अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्री सत्यदत्त व्रत करवितेच झाले. बघा, तो झाला, त्यानेच त्या ब्राह्मणाच्या त्या महिलेकडून व्रत करून घेतलं. म्हणजे असं नाही की उगाच काहीतरी शास्त्राचं सोडून सगळं कार्य भगवंत करत नाही. बोलले शास्त्रामध्ये बसवतात, शास्त्राच्या अनुरूप कार्य आपल्याकडून करून घेतात आणि मग आपल्या भक्ताला बरोबर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवतात. त्यामुळे क्रमाने प्रत्येक व्रतापासून ते रोग शीघ्र नाहीसे झाले. नंतर श्री विष्णुदत्तांनी त्या ब्राह्मणाच्या हृदयाला स्पर्श करून उपनिषद मंत्राचा जप केला. त्यामुळे तो ब्राह्मण रोगमुक्त होऊन इहलोकी संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती व दत्तभक्ती यांचा लाभ करून घेऊन शेवटी परलोकी उत्तम गतीसह प्राप्त झाला. आणि मग सगळंच त्याचं झालं. इहलोक पण सुधारला, परलोक पण सुधारला. याप्रमाणे श्री सत्यदत्ताचे व्रत मनुष्यांना पापनाशक, तुष्टी देणारे, पुष्टी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे. श्री दत्तांच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन केले आहे. असं कोण बोललं? श्री सूत पुन्हा त्या सगळ्या ऋषींना सांगायला लागले. आणि श्री वेदधर्म मुनी असे म्हणा. आता पुन्हा मूळ कथा सुरू झाली. मूळ कथा वेदधर्म मुनी आणि दीपकाचीच आहे. आणि वेदधर्म मुनींनी मग श्री सुताचं सगळं, श्री सुतांनी शौनक ऋषींना जी कथा सांगितलेली आहे ती दीपकाला सांगितली. वेदधर्म असे म्हणाले की हे दीपका, असे श्री सुतांच्या मुखातून श्रवण करून नैमिषारण्यातील महर्षी एकाग्रचित्त होत्साते होऊन बोलले श्रद्धेने श्री सत्यदत्ताचे व्रत करते झाले. आणि मग अशा पद्धतीनं श्री नैमिषारण्यामधील हे सगळे ते महर्षी, शौनक ऋषी, ते सगळे व्रत त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले. हे वत्सा दीपका, यज्ञदीक्षा घेतलेले ते महर्षी प्रभू श्री दत्तात्रयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे एकाग्र चित्ताने श्री दत्तदेवांच्या पदांबुजांचे ध्यान करते झाले. आणि ते ऋषी, श्री शौनक ऋषी जे यज्ञ मांडून बसलेले होते, त्यांची आकांक्षा काय होती की श्री दत्तात्रयांच्या चरणाचा स्पर्श व्हावा, दर्शन व्हावं. नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी श्री दत्तात्रय स्वमायेच्या योगानं प्रकट झाले. आणि त्यांचं ते यज्ञ, याग, भक्ती आणि भाव बघून श्री दत्तात्रय त्या ठिकाणी आले. उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे त्या तेजोमंडलाच्या मध्ये असणाऱ्या श्री सत्यदत्ताला चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत. पण ते रूप इतकं तेजस्वी होतं की ते दत्तात्रयांचं रूप बोलले ते काही ते ब्राह्मण पाहू शकत नव्हते. नेत्र मिटून ते ब्राह्मण अव्यग्र होऊन हृदयामध्ये श्रीहरीची प्रार्थना करते झाले, व्यग्र झाले, विचलित झाले, व्याकुळ झाले. म्हणाले आम्हाला भगवंताचं दर्शन करता येत नाही आहे. आणि त्यांनी पुन्हा श्रीहरींची प्रार्थना करायला घेतली. आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल याप्रमाणे ते ऋषी चिंतन करीत असताना मेघाप्रमाणे आकाशवाणी झाली आणि ते म्हणाली, हे ऋषी हो, नेत्र उघडा. अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण भगवत स्वरूप पाहते झाले व शुद्ध चित्त होऊन स्तुती करते झाले. आणि त्यांनी प्रार्थना केल्याबरोबर ते रूप सौम्य झालं, मवाळ झालं. आणि मग त्यांना श्री दत्तात्रयांचं दर्शन झालं. आणि मग त्या सगळ्या ऋषींनी त्या दत्तात्रयांची प्रार्थना केली. ऋषी असे म्हणाले की खरोखर आपण ऋषी नाहीत, तसेच वर्णाश्रम चिन्ह धारण करणारेही नाहीत, तर आपण त्रिगुणातीत परब्रह्म स्वरूप आहात. आपण स्वांशानेच हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे. आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक आपले दिव्य उत्तम सत्य असे तेजोमय रूप जाणत नाही, म्हणूनच या संसारात फार श्रमतात. हे भगवंता, आपण सगळं परब्रह्म स्वरूप आहात आणि आपणच हे सगळं विश्वनिर्माते आहात, पण अज्ञानी लोक हे जाणत नाही, म्हणून त्यांना हे पुनरपि जननम पुनरपि मरणम असे श्रम करावे लागतात. तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तूच आहेस. हे परमात्मन, हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मरूप आहे आणि तू सर्वात्मा आहेस.
तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममान होते व तुझ्या स्वरूपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व अग्निहोत्री ब्राह्मण या 8 रूपांनी जगन्मय तूच भासत आहेस. अशा पद्धतीनं ते सगळे ऋषी त्या दत्तात्रयांची स्तुती करीते झाले. तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू शकलो, हा सर्व आपलाच प्रसाद आहे याचा अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला झालेला आहे. म्हणजे काहीतरी शिल्लक असते, काहीतरी भाग असतो, म्हणूनच भगवत भक्ती करावीशी वाटते, म्हणूनच हे असे उत्तम योग आम्हाला प्राप्त होतात. आणि बोलले कुठेतरी ही बुद्धी कुठेतरी स्फुरण उभं राहतं की सद्गुरूंची भक्ती करावी, उपासना करावी, श्रवण करावं. आणि मग हे श्री दत्तात्रय त्या ठिकाणी त्या सगळ्या ऋषींना संबोधन करते झाले. याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले परमात्मा श्री दत्तात्रय त्या ऋषींना सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखविते झाले आणि मेघाप्रमाणे गंभीरवाणीने त्यांना असे म्हणाले. व त्यांनी दत्तात्रयांनी विश्वरूप दाखवलं आणि त्या ब्राह्मणांना म्हणाले की हे ब्राह्मण हो, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलेलो आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे, ब्रह्मचर्य, यमनियम, यज्ञयाग इत्यादी साधनानुष्ठानामुळे, तसेच या तुम्ही केलेल्या सत्यदत्त व्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. याकरिता तुम्ही लवकर इष्ट तो वर मागून घ्या. आणि मग त्यावेळी शौनकादी ऋषी असे म्हणाले की हे महादेवा, तूच आम्हास स्वस्वरूपाचे ज्ञान करून देऊन स्वभक्त व शांतचित्त कर, कारण तूच सर्व साक्षी आहेस. आम्ही काय बोलावे, आपणच आमचा मनोरथ जाणून सर्वतोपरी योग्य असा सानुग्रह करावा. आता शेवटी ते ऋषीच विवेकी पुरुष, जाणते पुरुष, त्यांनी जे मागायला पाहिजे तेच मागितलं. म्हणाले आमचं चित्त शांत करा आणि आम्हाला स्वरूपाचं ज्ञान द्या. कारण माहिती होतं भौतिक सगळ्या वस्तूंमध्ये काहीही ठेवलेलं नाही किंवा त्यातून सुख प्राप्त होऊ शकत नाही. श्री सत्यदत्त असे म्हणाले की जे तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे स्तवन केले ते मनुष्यांना योगसिद्धी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे. देहांते मत्परानंद स्वरूपम परमपदम. आणि अशा पद्धतीनं श्री दत्त म्हणाले की हे उत्तम अनुष्ठानशील ब्राह्मण हो, तुम्ही या जन्मीच देहांती मन व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. अशा पद्धतीनं मग ते शौनक ऋषींना श्री दत्तात्रयांनी आशीर्वादच दिला. म्हणाल तुम्ही या जन्माच्या शेवटीच मला प्राप्त व्हाल, मुक्त व्हाल. आणि अशी कथा श्री वेदधर्म मुनी आपल्या शिष्य दीपकाला सांगत आहेत. आणि त्या कथेमध्ये त्यांनी शौनक ऋषींची कथा सांगितलेली आहे. शौनक ऋषींनी यज्ञ, हवन, होम, अनुष्ठान श्री सत्यदत्त व्रत केलेलं आहे आणि श्री सत्यदत्त त्यांना प्रसन्न होऊन त्यांना हा वर देता झालेले आहेत. आणि मग श्री दत्तव्रताच्या या कथेनंतर वेदधर्म मुनी पुन्हा दीपकाला म्हणाले की दीपका, याप्रमाणे बोलून स्वप्नामध्ये पाहिलेल्या द्रव्य राशीप्रमाणे तेजोराशी देवादिदेव श्री दत्तराज एकदम अंतर्धान पावले. आणि हे सगळं बघून शौनक ऋषी आदी ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. अशा पद्धतीने श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या शौनक ऋषींवर कृपा केली. वत्सा, श्री दीपका, असा ज्या श्री प्रभूचा प्रभाव आहे अशा शरणागतांविषयी दयाळू स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे जाणाऱ्या सर्वेश्वर दत्तात्रयांचे पूजन श्रद्धाभक्तीने करून तूही परमानंदाला प्राप्त हो. मग ते वेदधर्म मुनी ते दीपकाला सांगते झाले. म्हणाले बाबा, असे जे दत्तप्रभू आहेत, दयाळू आहेत, त्यांचं स्मरण कर, पूजन कर श्रद्धाभक्तीने, तूही मग त्या परमानंदाला श्री दत्तात्रय कृपेनं प्राप्त करून घेशील. अशा पद्धतीनं हा 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. इति श्री दत्तोपाख्यान 5मोऽध्याय. श्री दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री दत्त
दत्त, श्री सद्गुरुदेव दत्त. आणि अशा पद्धतीनं ही 5 अध्यायांची श्री सत्यदत्त व्रताची कथा या ठिकाणी श्री सत्यदत्तांच्या सगळ्या कृपेनं आपणाला श्रवण करण्याचा योग आलेला होता. आपलं हृदय आता या ठिकाणी पुण्यपावन झालेलं आहे. भगवान श्री दत्तात्रय निश्चितपणे आपल्या सगळ्या संकटांना, अडचणींना बाजूला सारतील. ते आपल्या भक्ताचा कधीच नाश होऊ देत नाही. त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहील याकडे त्यांचा कटाक्ष असतो. याचं वर्णन याच सगळ्या कथेमध्ये आपण ऐकलं. श्री भगवान दत्तात्रय आपल्या सगळ्यांचं कल्याण करो. इति श्री दत्तोपाख्यान पंचमोध्याय श्री दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.